मैत्रिणींनो नमस्कार. मी मिसेस आरती अंटत. यूट्यूबवर माझं रांगोळीचं चॅनल आहे आदा रंगोली या नावानं. गेली जवळजवळ 2 वर्ष झाली मी व्हिडिओ बनवलाही नाही आणि पोस्टही केलं नाही. पण मग आज विचार केला की आता किती दिवस थांबायचं, पुन्हा सुरू करावं. म्हणून हा प्रपंच सुरू केला आहे. माझ्या या सेकंड इनिंगच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी माझ्या रांगोळ्या टाकणार नाही आहे. तर मी या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक रांगोळीचं शिबिर घेतलं होतं, भगवती रांगोळी शिबिर या नावानं. या शिबिरामध्ये 7 मुलींनी सहभाग घेतला होता. त्यात त्यांनी कशी कशी आपली प्रगती केली आणि ते करताना, ते पाहताना मला कसा आनंद मिळाला, या विषयावरती मी माझा व्हिडिओ करणार आहे. अनेक जणांना असं वाटतं की रांगोळी हा फक्त सणासुदीला काढायचा प्रकार आहे, पण खरं तर तसं नाही आहे. ती आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे. आणि रांगोळी हा माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. माझ्या दारात मी रोज छोटीशी सुबक रांगोळी काढते आणि ती रांगोळी पाहून आजूबाजूच्या लहान मुली मला नेहमी म्हणतात, काकू आम्हालाही अशी रांगोळी शिकवाल का? आणि ते बघूनच, त्यांच्यामुळेच ॲक्च्युली मला ह्या शिबिराची कल्पना आली. आमचं शिबिर 5 मे ते 15 मे या कालावधीपर्यंत चाललं, म्हणजे साधारण 11 दिवस. यात मी त्यांना फ्री हँड, ठिपक्यांच्या रांगोळ्या, फुल्यांच्या रांगोळ्या, अंक, अक्षरं, त्याच्यानंतर कर्नाटक रांगोळी, या सगळ्या विविध प्रकारच्या रांगोळ्या शिकवल्या. त्यात मुलींनी अगदी आनंदाने सहभाग घेतला. आमच्या शिबिराची वेळ असायची 10:30 ते 11:30. मुली 10:30ला 5 कमी असतानाच खाली येऊन बसायच्या. मी त्यांना आधीच सूचना दिली होती की येताना बसायला आसन, त्यानंतर पांढरी रांगोळी, न्यूजपेपर इत्यादी वस्तू घेऊन यायच्या. आणि हो, वही आणि पेन देखील आणायची आणि ते रोज त्या घेऊन यायच्या. न्यूजपेपर मी यासाठी सांगितला होता की जी मी रांगोळी शिकवेल ती त्यांनी सुरुवातीला फक्त प्रॅक्टिस करायची न्यूजपेपरवर आणि परत परत ती रांगोळी डब्यात भरायची. त्यानंतर मग शेवटी जाताना एक रांगोळी व्यवस्थित काढून मला दाखवायची. असं आमचं रोजचं ठरलं होतं. मी त्यांना हेही सांगितलं होतं की जाताना आपलं सगळं सामान, डबे, न्यूजपेपर व्यवस्थित घेऊन जायचं आणि परत तेच वापरायचं. यामागून मला त्यांना हेही सांगायचं होतं, म्हणजे यामधून मला त्यांना हे सांगायचं होतं, कमीत कमी संसाधनातून सुद्धा आपण खूप काही शिकू शकतो. शेवटची जी रांगोळी असायची त्याचे मी फोटो काढायचे आणि ते त्यांच्या पालकांना पाठवायचे. आणि त्यातले बरेचसे पालक आश्चर्यचकित व्हायचे. त्यांना खूप आश्चर्य वाटायचं की आमची मुलगी एवढी सुंदर रांगोळी काढते का. त्यांचं नवल बघून मलाही खूप छान वाटायचं. सोसायटीच्या दारात एक छोटंसं तुळशी वृंदावन आहे. रोज एक जण त्या वृंदावनासमोर देखील रांगोळी काढायची आणि रांगोळी पांढरी ठेवायची नाही असं मी त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे जाताना एकतरी रंगीत ठिपका रांगोळीवर द्या असं मी सांगितलं होतं. त्यांनी मला विचारलं की असं का? त्यामागचं शास्त्र तर काही मी त्यांना सांगितलं नाही, पण म्हटलं पांढरी रांगोळी ठेवणं अशुभ असतं. बस एवढंसं सांगायची गोष्ट की कधीही मुलींनी रांगोळी पांढरी ठेवली नाही. तर मला खूप छान वाटलं की या इंग्लिश शाळेत जाणाऱ्या मुली, पण त्यांनाही आपल्या प्रथा, परंपरा ह्याची किती ओढ आहे आणि हा अनुभव किती सुखद होता, हे मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देखील सांगेन. थँक्यू. हॅव अ नाईस डे.